कृष्ण क्रीडा मंडळ प्रेझेंट चापेवाडी चषक 2022 चा हा रणसंग्राम. एका साइडने जय हनुमान मायकोप तर दुसऱ्या साइडने आपण पाहू शकतायत साई स्पोर्ट्स सरावली. असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी स्वरूपात आपण पाहणार आहोत. जगदीश पाटील आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये या आधीच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि कर्णधार महेंद्र भोईर यांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थाने आमच्या संघातील वन मॅन शो खेळाडू कोण असेल तर जगदीश पाटील अर्थातच मॉर्केल. यावेळेला आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये प्रणयसारखा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. सलामीवीर, घातक, विस्फोटक फलंदाज तर सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला सज्ज होत आहेत जय हनुमान मायकोप या संघाच्या माध्यमातून. एका साइडने संजय काबड, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर नॉन स्ट्राइक एंडवर, तर दुसऱ्या साइडने मनीष भोईर. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर यावेळेला डाऊन दी ग्राउंड, क्या बात है. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा तीक्ष्ण, सरळ, साठ, सुसाट षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू उपलब्ध करून द्या. डीजे ऑपरेटर सुभाष यांचं कौतुक करेन. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज. मारुती रायाला वंदन करणारं गीत अगदी योग्य वेळेवर त्यांनी प्ले केलंय, कारण जय हनुमान मायकोप हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान हा जयघोष गीताच्या माध्यमातून. तर दुसऱ्या साइडने साई स्पोर्ट्स सरावली. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगद्गुरु सद्गुरु सच्चिदानंद श्री साई बाबांना मानवंदना देणारा हा संघ आपण पाहतोय. जबरदस्त सामना सुरू आहे. दुसरा चेंडू सुंदर, सुरेख, अप्रतिम, उंच पुरा गोलंदाज आहे. चांगली उंची, जवळजवळ 6 ते 6.25 फुटाच्या घरातील हा गोलंदाज आपण पाहतोय आणि उंचीचा वापर खूप छान प्रकारे उचलला गेलाय. आपल्या खांद्यांचा मजबूत वापर, शोल्डर स्विंग करतोय. गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या प्रकारचा अँगल क्रिएट करतोय आणि योग्य टप्प्यावरील गोलंदाजी आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. जगदीश पाटील सुपर बॉलिंग. ऑन साइडला गुटना टेक, सिक्सर देख, मनीष भोईर ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. 3 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचण्यात यश मिळालंय. कप्तान चला सीना तान याला म्हणतात. कर्णधार जबरदस्त. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट कसा असावा हे दाखवून दिले गेलंय. यावेळेला पंचांचे संकेत वाईट बॉल. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम असणार आहे मित्रांनो आणि खेळाडूंनो, नेहमीच लक्षात असू द्या. फलकावरती स्कोर कार्ड आपण पाहू शकताय. 13 धावा या सजलेल्या आहेत. 13 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर मॉर्केलला आपण पाहतोय. थोडासा महागडा जरूर. जय हनुमान मायकोप खूप मोठी फळी आहे फलंदाजांची. एकापेक्षा एक रथी महारथी या संघामध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा साइडला जबरदस्त गुडघ्याचा प्रभावी वापर, परंतु क्षेत्ररक्षक काय कमालीचा आपण पाहतोय. मिस्टर आतिश पाटील, क्या बात आहे. जणू काही क्षणांसाठी अंगामध्ये निकोलस पुरण अवतरावा. आपल्या संघासाठी या वेळेला किती धावा वाचवल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 4 धावा वाचवण्याचं कार्य. बघा, ह्या 4 धावा अशा देखील ठरू शकतात की ज्या 4 धावांमुळे साई स्पोर्ट्स सरावली हा संघ सामना आपल्या हातामध्ये जरूर खेचूच देखील शकेल. बघा, क्रिकेटमध्ये कोणत्या धावेचं महत्व किती आहे हे शेवटच्या षटकात तुम्हाला सर्वांना माहिती पडतं आणि त्या अनुषंगाने क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तन मन धन सर्व समर्पण करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आतिश पाटील मॅन फ्रॉम सरावलीला आपण पाहतोय. हॅट्स ऑफ यू, सलाम असेल. जॉन्टी रोड्स, एकनाथ दोंडू सोलकर, मार्टिन गप्टिल, सुरेश रैना
रवींद्र जडेजा अशा एकापेक्षा एक धुरंधर क्षेत्ररक्षकांची आठवण यावी अशा प्रकारचं एक क्षेत्ररक्षण होतं. आतिश पाटील याच्या माध्यमातून क्वालिटी गुणवत्ता दर्शवण्याचं कार्य, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि ती गुणवत्ता अनुभवायला मिळाली. 17 धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर अपील करण्यात आलं होतं, परंतु अपील फेटाळून लावलाय पंचांनी. पहिल्या षटकाचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि 17 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात आतापर्यंत. मनीष भोईर कर्णधार स्ट्रॉंग कसा असावा हे दाखवून दिले गेलंय. जबरदस्त 2 षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळालेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 17 धावा फलकावर. जय हनुमान मायकोप या संघाच्या माध्यमातून 17चा आकडा ज्याने डोळ्यामध्ये सुखाश्रू आणले ते 2021 च्या डिसेंबर महिन्यामध्ये, कारण अब्राहम बेंजामिन डिविलियर्स 17 नंबरची जर्सी 17 फेब्रुवारी 1984 मध्ये जन्मलेल्या खेळाडूने सांगितलं की आता मात्र क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून मी निवृत्तीची घोषणा करतोय. आणि निवृत्ती घेताना त्याने स्टेटमेंट दिलं की मी 50% भारतीय आहे आणि मी 50% दक्षिण आफ्रिकन आहे असं सांगून खऱ्या अर्थाने डोळ्यांमध्ये सुखाश्रू आणणारा तो क्षण 17 नंबरच्या जर्सीने क्रिकेटच्या सर्व प्रकारांना निवृत्त सांगितलं आणि तो 17चा आकडा फलकावरती आपण पाहतोय. 17 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. तर 17 नोव्हेंबर 2021च्या दिवसामध्ये भारतीय संघाचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा बीसीसीआयच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आला आणि 17 नोव्हेंबर 2021च्या दिवसामध्ये 17 नंबरची जर्सी परिधान करून 17 चेंडूंमध्ये 17 धावा या ऋषभ राजेंद्र पंत याने केल्या होत्या. असा जबरदस्त योगायोग 17 या आकड्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑफ साइडला खूप छान प्रकारे यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू अत्यंत सुसाट गतीने निघून गेलाय. सीमा रेषा पार. संजय गावड ब्रँडेड चौकार. एकवीस धावा फलकावर. 21 रन ऑन टू दी स्कोर कार्ड लागलेले आहेत. जबरदस्त देखणा चौकार बघायला मिळाला. व्यवस्थित पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलं, न्याहाळलं गेलं आणि शेवटच्या क्षणाला बॅटचं प्लेट ओपन करून स्क्वेअर ऑफ द विकेट देखणा चौकार संजय गावड यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा याला म्हणतात ऍक्शन रिप्लाय. जणू काही प्रतिबिंब उमटलं गेलंय. तोच फटका, तेच क्षेत्र, तोच परिणाम. संजय गावड ब्रँडेड चौकार. पंचवीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये लागोपाठ आणि पाठोपाठ 2 चौकार. सुपर बॅटिंग आपण पाहतोय. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. संजय गावड एक अत्यंत अनुभवी खेळाडू. क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, अनेक रात्रंदिवस च्या खेळाडूने पाहिलेले आहेत. एक्सपिरियन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं देखील म्हटलं गेलंय. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु आहे. तर दुसऱ्या साईडने गोलंदाज देखील आपण अत्यंत अनुभवी पाहतोय. मिस्टर महेंद्र भोईर जो 40+ क्रिकेटमधील एक किंग मेकर खेळाडू म्हणून ओळखला गेलाय आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गजातील दिग्गज खेळाडूशी अगदी जवळचे संबंध असलेला असा हा सुप्रसिद्ध आणि सुविख्यात गोलंदाज जो गोलंदाजी मार्कवर महेंद्र भोईर टेनिस क्रिकेट पालघर या ग्रुपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उपयुक्त लेख आपण त्यांच्या माध्यमातून वाचत असतो. ऑन साइडला या वेळेला पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. धन्यवाद डीजे. जय हनुमान मायकोप या संघामध्ये फलंदाजांची काहीच कमी नाहीये. बघा, गोलंदाज कितीही स्ट्रॉंग असो, गोलंदाज कितीही अनुभवी असो, आम्ही मात्र मोठी धावसंख्या उभारणार. मला अजून देखील वीर तानाजी पारगावचं मैदान आठवतं. गत वर्षी जबरदस्त प्रदर्शन या संघाने केलं होतं. 50,000च्या स्पर्धेमध्ये यावेळेला फटका जरूर फसला गेलाय. प्रणय फार वेगाने चेंडूचा मागोवा केला होता. खऱ्या अर्थाने प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. आणि या वेळेला प्रणयला सलाम असेल. खूप सुंदर प्रयत्न होते. अपयश मिळालं तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं कधीच सोडू नका मित्रांनो. आणि खेळाडूंनो, आयुष्यामध्ये तुम्ही किती वेळा खाली पडताय त्यापेक्षा
महत्वाची गोष्ट ही आहे की पडल्यानंतर तुम्ही उभे कसे राहतात. पुन्हा एकदा ऑन साइडला हा फटका निघून जातोय. लांब लांब आणि लांब वरचा षटकार. धन्यवाद डीजे. दोन षटकांचा खेळ जो परिपूर्ण झालाय आणि दोन षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहू शकताय 41 धावा ह्या फलकावर. दोन षटकांचा खेळ परिपूर्ण एंड ऑफ दी ओव्हर फलकावरती आपण पाहू शकताय 41 धावा या सजलेल्या आहेत. धमाकेदार, जिगरबाज, तडाखेबाज, आक्रमक चित्रभाणू सुरुवात मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंमध्ये तब्बल 41 धावा फलकावर. म्हणजे सकाळच्या 17 पासून जय हनुमान मायकोप संघाची विलक्षण कामगिरी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. क्लास क्रिकेट. 12 चेंडूंमध्ये 41 धावांची जबरदस्त भागीदारी. महिला क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला, वुमन्स क्रिकेटमध्ये दोन अशा महिला, एका साईडने पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत आणि दुसऱ्या साईडने आग्र्याची सुकन्या दीप्ती भगवान शर्मा यांनी महिला क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 300+ पार्टनरशिप केली आणि अगदी तशा प्रकारे यावेळेला पहिल्या विकेटसाठी 41 धावा. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद. जय हनुमान मायकोप चांगल्या टच मध्ये हा संघ. यावेळेला जरूर सुंदर, सुरेख आणि अप्रतिम चेंडू बघायला मिळालाय. गोलंदाज आतिश याच्या माध्यमातून चांगली उंची लपलेला गोलंदाज आहे. उंचपुऱ्या गोलंदाजांसाठी बऱ्याचदा आपण पाहतो बाउन्स तसेच यॉर्क लेनचे चेंडू टाकणं जे सहज, सोपी आणि सुलभ गोष्ट मानली गेले आणि म्हणूनच आज आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्कला पाहतो जो जबरदस्त यशस्वी गोलंदाज यॉर्क लेनच्या माध्यमातून. यावेळेला स्वतः गोलंदाज आतिश पाटील. बघा किती महत्वपूर्ण गोष्ट, जेव्हा चेंडू हवेमध्ये होता तेव्हा आतिश पाटीलने कॉल केला की कुणीच माझ्या जवळ येऊ नका, हा झेल माझा आहे. आणि याला म्हणतात कोऑर्डिनेशन. ही गोष्ट फार महत्वाची आहे ती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. धावा फलकावरती. 41 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. पहिला हादरा या वेळेला आतिश पाटीलच्या अकाउंट मध्ये. या वेळेला विकेट जरूर पाहायला मिळते. पहिला ब्रेक थ्रू. 41 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर स्वप्नील भोईर. वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. सरळ खेळला गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेटने डीप पॉइंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी धावांचा आलेख पुन्हा एकदा पुढे वृद्धिंगत होत असताना वधारताना जाऊन पोहोचतोय 43 या धावत संख्येवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सकाळच्या 17 मधील हिरो अर्थातच स्वप्नील भोईर सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि 50 धावा. ते जबरदस्त अर्धशतक आपण पाहिलं. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज आतिश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतो. यावेळेला खडे खडे खेळला गेलाय ऑन साइडला. क्या बात आहे. संजय गावड यांच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त फलंदाजी सुरू आहे आणि या षटकारासहित धावसंख्या जर आपण पाहिली तब्बल 49 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मधील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. संजय गावड वैयक्तिक किती धावसंख्येवरती खेळत असतील असा प्रश्न जर विचारला गेला, चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज. स्वयंसेवक आपण जरा अलर्ट राहा हे आपणास हात जोडून प्रेमाने विनंती करतोय. कारण जेव्हा जेव्हा चेंडू मात्र जे एकंदरीत आउट ऑफ द पार्क होत आहेत तेव्हा नवीन चेंडू आपण विना विलंब मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. संजय गावड यांच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 32 धावा.
8 चेंडूंमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 32 या धावसंख्येवर. रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग हो, आपणास संजय गावड यांची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. 8 चेंडूंमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 32 धावा. सुपर बॅटिंग. आतापर्यंत एकही चेंडू त्यांनी मिस केलेला नाहीये. आउटस्टँडिंग बॅटिंग आपण पाहतोय. सुपर दर्जेदार फलंदाजी. यावेळेला जबरदस्त आपण पाहू शकतायत. ऑन साइडला फटका खेळला गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. एक धाव सहजगत्या ची परिपूर्ण बघायला मिळाली आणि एका धावेसहित स्कोर कार्ड मात्र या वेळेला वृद्धिंगत होत असताना फलकावर राऊंड फिगर मध्ये जाऊन पोहोचते 5-0. 50 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. अर्धशतक कंप्लीट केलं गेलंय. सकाळच्या सत्रामधील हिरो आणि आजच्या दिवसामधील मॅन इन गोल्डन फॉर्म रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू ज्याने मैदान गाजवून दाखवलं स्वप्नील भोईर इज ऑन बॅटिंग स्टान्स. आपण पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा आतिश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलटो स्वरूपातील चेंडू ऑन साइडला अगदी आल्या आल्या गोलंदाजाचा समाचार. वेलकम. चापेवाडी चषक 2022 मध्ये आतिश पाटील आपलं स्वागत आहे. असा स्वागत सन्मान फलंदाज स्वप्नील भोईरेच्या माध्यमातून अगदी या आधीची इनिंग जिथे समाप्त केली होती अगदी त्या इनिंग पासूनच जणू काही सुरुवात केलंय स्वप्नील भोईर फलंदाजाने असं म्हणायला हरकत नाहीये. षटक जर आपण पाहिले तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती तब्बल 56 धावा 56 रन. आदरणीय अनिकेत पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया करून कॉमेंट्री स्टुडिओमध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. पहिला ड्रिंक ब्रेक क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 1979 कॅलेंडर इयरमध्ये कॅरी पॅकर या नावाचा तो व्यक्ती होता ज्याने क्रिकेटच्या हिस्ट्रीमधील पहिला एकंदरीत डे नाईट सामना आणि पहिला ड्रिंक ब्रेक जो घेऊन दाखवला. आणि या वेळेला ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आदरणीय अनिकेत विष्णू पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया करून कॉमेंट्री स्टुडिओमध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. 56 धावा या फलकावर. षटक क्रमांक 4 या वेळेला मार्गस्थ होते. गोलंदाज मॉर्केल, गोलंदाजी मार्कवर जगदीश पाटील आपण पाहू शकता. या वेळेला ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये जबरदस्त डेलिकेट टच सहित चेंडू सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 37 या धावसंख्येवर संजय गावड. 370 चा स्ट्राइक रेट मेंटेन केला गेलाय. 10 चेंडूंमध्ये 37 धावा. अर्धशतक साकारण्याची सुवर्ण संधी, परंतु संधीचं सोनं करावं लागेल. ज्या खेळाडूला संधी मिळते तो खेळाडू नशीबवान, परंतु जो खेळाडू संधीचं सोनं करतो तो खेळाडू विजेता म्हणून ओळखला जातो. 11 चेंडूंमध्ये वैयक्तिक 37 या धावसंख्येवर संजय गावड यांना आपण पाहतो. संघाची धावसंख्या राऊंड फिगर मध्ये फलकावरती 60 60 धावा. अजून देखील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 60 धावा फलकावर ऑलरेडी आपण पाहतोय. ओहो, या वेळेला हे काय घडलं? स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची क्रिया हिट विकेटच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू दी डगआउट. या ऐकूया या विकेटसाठी एक स्पेशल सॉन्ग. धन्यवाद डीजे. निपेश पाटील जॉईन झालेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. राकेश पाटील, निपेश पाटील, राहुल शिनवार, नील गरत, अनिसा साजिद, सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून वळूया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मंद मंद पावलांनी मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करतोय. बॅटिंग ॲट नंबर 4 आपण पाहू शकतात. 4थ्या क्रमांकावर
कुणाल किनी बॅटिंग ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आलाय. मध्यंतरीच्या काळात चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघामध्ये खूप कुजबूज झाली होती. नक्की चौथ्या क्रमांकावर कोणी खेळावं? विराट कोहली खेळेल, श्रेयस अय्यर खेळेल, सूर्यकुमार यादव खेळेल, नक्की कोणी खेळावं? बरीच कुजबूज आपण पाहिले होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. प्रत्येक पोझिशनला महत्व आहे. क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये आपण पाहतोय. चेंडूंची संख्या आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर झालाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 60 धावा या फलकावर. कुणाल किणी सज्ज झालाय. मोठी फळी फलंदाज एकापेक्षा एक आहे. जय हनुमान मायकोप या संघाकडे. या वेळेला हे षटक परिणामकारक ठरलंय. मी कौतुक करेन, कारण बघा, जेव्हा चेंडूवरील कापूस कमी होतो तेव्हा एका गोलंदाजासाठी कमी ऍडव्हान्टेज असतं. परंतु चौथ्या षटकामध्ये चेंडूवरील कापूस कमी झाल्यानंतर ज्या पद्धतीने जगदीश पाटीलने गोलंदाजी केले अप्रतिम. कारण या चौथ्या षटकातील 5 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर केवळ 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येला गतिरोधक, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे नेहमीच फार मोठ्या प्रमाणावरती असतात. परंतु आयुष्य असो की खेळ असतो, थांबला तो संपला. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत लढा मित्रांनो. ऑन साइडला फुलटस स्वरूपातील चेंडू खेळला गेलाय. इनटू द गॅप मध्ये फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चाफेवाडी चषक चौकार. धन्यवाद डीजे. 64 धावा या फलकावर. 64 रन ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहू शकताय. या इनिंग मध्ये षटकार किती आले असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर सुरेंद्र घरत आम्हाला सूचित करतायत की आतापर्यंत या इनिंग मध्ये 6 षटकार आलेले आहेत. आणि चौकारांची संख्या किती असेल असा प्रश्न जर विचारला गेला तर 4 चौकार आणि 6 षटकार. याचाच अर्थ 60 धावा अशा आहेत. संघाची धावसंख्या 64 आहे, परंतु 60 धावा. चौकार आणि षटकारांच्या स्वरूपात धावांचा आलेख खूप वाढला गेलाय. 52 धावाच्या एकंदरीत आपण पाहतोय. 36 + 16 असं ते कॅल्क्युलेशन बघायला मिळालंय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा एकंदरीत विचार जर आपण केला तर इंग्लंड संघाने कहर केला होता तो ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात नॉटिंगमच्या मैदानामध्ये. एकाच इनिंग मध्ये 27 षटकार खेचण्याची किमया, तो हायेस्ट स्कोर, हायेस्ट इनिंग टोटल 481 धावा आपण पाहिल्या होत्या. या वेळेला खूप छान पद्धतीने स्ट्रेट बॅटने खेळला गेलाय. जगदीश पाटील वन हँडेडली, क्या बात आहे, वन हँडेडली चेंडूला पिक करून थ्रो करण्यात आलाय. 66 धावा या फलकावर. 18 जून 2019च्या दिवसामध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये आपण पाहिलं होतं. एका इनिंग मध्ये 27 षटकार इंग्लंड संघाने खेचले होते, कारण त्या सामन्यात एकट्या इयॉन मॉर्गन या खेळाडूने 17 षटकार खेचण्याची किमया केली होती. आणि अगदी तशा प्रकारे या इनिंग मध्ये आतापर्यंत 6 षटकार आपण पाहिलेत. या वेळेला यॉर्कलेन, क्या बात आहे, याला म्हणतात परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त चेंडू होता. अक्षरशः पायाचा तलवा उलगडणारा चेंडू. जसप्रीत बुमबुम बुमरा कॉपीबुक स्टाईल, थंगार असू नटराजन कॉपीबुक स्टाईल, मिचेल स्टार्क कॉपीबुक स्टाईल, लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईल आणि या ट्रेंट बोल्ट कॉपीबुक स्टाईलने हा चेंडू आपण पाहिलाय. अप्रतिम चेंडू होता. पुन्हा एकदा अमोल बॅटची एज घेऊन चेंडू मात्र सरळ निघून चाललाय. या वेळेला दंड 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 करत निघून जातोय. खणखणीत सणसणीत चौकार. स्कोर कार्डचा विचार जर आपण केला फलकावर आतापर्यंत यावेळेला फटका जरूर फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. गुड कॅच
ऑफ क्वालिटी फलंदाज बाद दुपारच्या सत्रानंतर आपण पाहू शकताय स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा एकदा प्रदीपजी गरज साहेब, शशिकांतजी गरज साहेब, दत्तात्रेय पाटील साहेब, प्रदीप गरज साहेब मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत आवर्जून. आज त्यांच्या संघाचा सामना म्हणतात ना, दिल इधर तो धडकन उधर अशा स्वरूपाची अवस्था आहे, परंतु तरी देखील आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा रमणीक गरज साहेब आपले देखील शतशः आभार. वळूया मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड जर आपण पाहिलं फलकावर आतापर्यंत आम्हाला गुणलेखक सूचित करतायत 69 एकूण 70 धावा या फलकावर 70 धावा. कारण मी आधीच उल्लेख केला होता आमचे जे ऑफिशियल गुणलेखक आहेत त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली होती आणि म्हणूनच डिजिटल स्कोररकडे आम्ही विचारणा केलंय की एक्झॅक्टली स्कोर काय आहे आणि तदनंतर ही परिपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. 70 धावा या फलकावरती आपण पाहू शकतात. 7-0 राऊंड फिगर मध्ये जय हनुमान मायकोप. ऑन साइडला बिग 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 ब्लास्ट षटकार. धन्यवाद डीजे. कुणाल किणी नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 षटकार आपण पाहिलाय. तब्बल 76 धावा आहे फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर ॲक्युरेट 5वं षटक मार्गस्थ आहे. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत ॲक्युरेट 5व्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ जो योग्यरित्या समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. मिस्टर अमोलला आपण पाहतोय. दुसऱ्या साईडने आपण पाहू शकताय तपस्या प्रतिष्ठान चंदन सार विजय मामा चषक या स्पर्धेमध्ये मंगल मूर्ती विराथण या संघाला विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. सुरेंद्र गरत यांचं आज कॉन्सन्ट्रेशन खूपच खचलेलं दिसतंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण नक्की कोणता सामना बघावा. 8 चेंडू आणि 14 धावा अगदी विजयाच्या समीप पोहोचलेले आहेत. तर लाईव्ह सामन्यामध्ये आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय ती एकंदरीत पाहायला मिळते 78 धावा या फलकावर विजयासाठी 79 धावांचं लक्ष साई स्पोर्ट्स सरावली या संघासमोर. नेक्स्ट मॅच च्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत यानंतर होणारा सामना. नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचे कर्णधार आपण विना विलंब नाणेफेकीसाठी यायचं आहे. सागर 11 भरणेपाडा वर्सेस 30-11 बाप्पा मोरिया. दोन्ही संघांचे कर्णधार आपण कृपया करून टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल या 2 संघांमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय रमणीकजी गरज सरांना मी विनंती करतोय साहेब आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाणेफेकीचा कौल आदरणीय रमणीकजी गरज सरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. यस पंच काय सांगतायत. चेंडू हवाय का. चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच 2 संघांमध्ये हे बिग बॅटल आपण पाहणार आहोत. एका साइडने सागर 11 भरणेपाडा तर दुसऱ्या साइडने 30-11 बाप्पा मोरिया असे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. सागर 11 भरणेपाडा या संघाचा कॉल असणार आहे. एका साइडने चाफेवाडी चषक तर दुसऱ्या साइडने एसके बॉईज. 2 पैकी एक उच्चार आपल्या मुखातून आपल्याला करायचा आहे.
रमणीकजी गरत सरांच्या शुभ हस्ते यावेळेला कॉइन स्विंग केला गेलाय आणि नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर जिंकला गेलाय 30-11. यस आपण परत हवेमध्ये कॉइन स्विंग करायचा आहे. चापेवाडी चषक असा कॉल करण्यात आलाय. नाणेफेकीचा कौल यावेळेला जिंकला गेलाय तो 30-11. बाप्पा मोरया संघाच्या माध्यमातून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या साईडने सागर 11 भरणेपाडा या संघासाठी देखील आम्ही खूप खूप शुभेच्छा देत आहोत आणि वळतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मनीष पाटील सर उपस्थित आहेत. या ऐकूया मीरा बाईंदरचा बुलंद आवाज. धन्यवाद दीपेश कंडी सर. बिगिनिंग इज व्हेरी हार्ड बट वेन यू स्टार्ट रनिंग नो बडी कॅन स्टॉप यू. आता मात्र ही सुरुवात करावी लागेल फलंदाजांना. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलला ड्राईव्ह करायचा होता. बॉल जातोय डीप गलीमध्ये. एक धाव मिळते. एखाद्या बच्च्या वाढीनं धावफलक पुढे सरसावतोय. पोचतोय 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. 79चं टार्गेट चेस करायचंय. ऑन साइडला पुल केला आहे. इलिव्हेशन नव्हतं पण मात्र बॉल जातोय गोळीच्या वेगाने डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतोय या षटकातला पहिला चौकार. थँक्यू. गोलंदाजांना रीड करण्याची खूप चांगली क्षमता करणकडे आहे. पुन्हा एकदा थोडा थांबला त्यानंतर बॉलला हाफ हँडेड पूल केलाय. बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर चौकार चौकार चौकार. थँक्यू. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टाळ्या वाजतायत पण त्या टाळ्या चौकारासाठी नाही आहेत तर मंगलमूर्ती विरातन संघाच्या विजयासाठी आहे. ती विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतोय. विजय मामा घर चषक 2022 मध्ये मंगलमूर्ती विरातन. काहीच क्षण बाकी आहेत पण मग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चांगला बॉल होता. ब्लॉक करून घेतलाय. ड्राईव्ह केलाय. मिडॉलला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, चांगलं गॅदर. ऑल इज वेल. तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघ मात्र एक चुरीचा क्षण अनुभवतात मैदानाच्या आतमध्ये. 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रगल चालू आहे त्या ठिकाणी. साई स्पोर्ट्स सरावली संघाचं. 2 फलंदाज करण आणि प्रणयचं. बॉलिंग ट्रॅकवर संजय. ओव्हर द विकेट. बाहेरच्या दिशेने टर्न होतोय बॉल. खूप चांगला आउट कटर बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लाभलेल्या आहेत. 79 धावांचा पाठलाग करताना 11 धावा आणि जिंकण्यासाठी आता 17च्या धावगतीने पूर्ण कराव्या लागतील. 24 बॉल्स मध्ये 68 धावा साई स्पोर्ट्स सरावली संघाला. क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहोत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2022 आणि अशा पद्धतीने मंगल मूर्ती विरातन अंतिम विजेता विजय मामा घरत चषक 2022. जे बोललं ते करून दाखवलं. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन 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 मंगल मूर्ती विरातन. हिप हिप हुर्रे. चला जल्लोष झालाय. आता आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. तेव्हा समजलं सर्व गाव बंद कशाला झालंय. सर्व गावातली मंडळी त्या ठिकाणी गेलेत. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. आता 17च्या धावगतीने 68 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच स्वप्नील भोईर. चांगला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय हनुमान मायखो. ट्रू लीडर्स या संघात. ऑन दी टोज येऊन अवे फ्रॉम द बॉडी बॉलला ड्राईव्ह करायचा होता. उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय. पंचांनी लाईन चेक केली. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. वाईट बॉलची एक धाव मिळेल. धावसंख्या जाईल 12 या आकड्यावर.
ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, हॅमर केलं तर बॉलला मिड विकेट रिच म्हणून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, पायाच्या सायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न करतो पण बॉल मात्र त्याच्या हातावर तुरी देऊन सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि हा येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. हम भी किसी से कम नहीं, हम में भी है दम. सेरा 125 मिळणार आहे या ठिकाणी. धावसंख्या झाली 16 धावा, 16 रन्स. 79 चा पाठलाग करायचा आहे. अजूनही तो आत्मविश्वास जाणवतोय. ऑन साइडला हवेत एरियल रूट घेऊन बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. हा मात्र थांबणार नाहीये. हा येतोय दर्जेदार अफलातून उत्तुंग षटकार. थँक्यू. दशरथ घरतजी आणि दत्तात्रय पाटीलजी यांचं मात्र चित्त या ठिकाणी लागत नाहीये. त्यांना असं वाटतंय की आम्ही टेलिपोर्ट होऊन त्या मैदानावर जाऊया आणि तो जल्लोष अनुभवूया, पण मात्र तुमच्यावर पण या आयोजनाची जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्हाला इकडेच थांबावं लागेल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 16 या आकड्यावर 16 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग आहे. 16 नंतर अजून 6 वाढतील आणि जाईल 22 ही धावसंख्या 22 रन्स. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड पूल बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. गुल. 6 धावांसाठी दर्जेदार दमदार असरदार षटकार. थँक्यू. धावसंख्या 28 आहे. इट्स हार्ड टू बीट अ पर्सन हु नेव्हर गिव्स अप. आता मात्र या ठिकाणी दमखम पाहायला मिळतोय करणच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत, 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत आणि धावांचा पाठलाग मात्र अचूकतेने या ठिकाणी केला जातोय. आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा, 28 रन्स. स्वप्नीलच्या विरोधात हल्ला चढवला जातोय. स्वप्नील कुठेतरी आता परिवर्तन करेल का? पुन्हा एकदा बॉलला पूल केलाय. बॅक टू बॅक 3 क्रॉस बॅटेड स्ट्रोक. जबरदस्त अटॅक, जबरदस्त स्ट्रॅटेजी, एक्झिक्युशन, टायमिंग, ताकद, फोर्स, जबरदस्त षटकार. फोर रन्स. अंपायर 4 और 6. अंपायर 4 और 6. Yes, 4 runs. Thank you. 4 runs. 4 ची वाढ झालेली आहे आणि आता धावफलकावर धावा आहेत ते म्हणजे 32 धावा. अगदी सीमारेषेच्या अलीकडे बॉलचा पिचिंग आणि पंचांनी ते लक्ष दिले. स्पेलिक पंच आणि मुख्य पंच. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. एलिव्हेशन नव्हतं. डिस्टन्स गाठेल का तर नाही. त्या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या जवळ अडवलं जाते. दरम्यान या 2 धावा मिळतील. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत देखील दिग्गज पंच आहेत आणि बॉलिंग हेड पंचाच्या माध्यमातून देखील दिग्गज पंच तुम्हाला पाहायला मिळेल. सतीश कुरूप सर आणि कल्याणी घोरपडे सर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. तसेच अजून एक महत्वपूर्ण लेजेंडरी पंच मिस्टर झाकीर खान. बॉल हवेत आहे. मिस टाइम आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट घेतोय आणि हा झेल कंप्लीट करतो आणि महत्वपूर्ण फलंदाज करण मात्र आता तंबूच्या दिशेने परत जाईल. विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. 79 चा पाठलाग करताना 34 धावा धावफलकावर लावल्यात. चांगला पाठलाग आतापर्यंत राहिलेला आहे या धावांचा आणि जर याच धावगतीने जर धावांचा पाठलाग केला गेला तर मात्र लक्ष सोपं होणार आहे. पण आता अजून एक मिडल ऑर्डर बॉलर तुम्हाला आता पाहायला मिळेल जो स्लॉग ओव्हर एक्सपर्ट सुद्धा आहे. साई तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये देखील आपला
दमखम, आपली चुणूक, आपली वचक, आपला दरारा, आपली गुणवत्ता दाखवली होती आणि आताच्या या दुपारच्या सत्रानंतर सुद्धा त्याला ती चुणूक दाखवावी लागेल. गोलंदाजीच्या माध्यमातून इकॉनॉमिकल षटक काय असते ते मात्र दाखवावं लागणार आहे, कारण फलंदाजी करणं संघ मात्र कुठेतरी हळूहळू डोके वर काढतो या सामन्यामध्ये. साई नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे जगदीश. जगदीश तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजेच प्रणय. तिसऱ्या षटकाची सुरुवात कशी होईल पाहूया. पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, ऑन साइडला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते शॉर्ट फाईन लेग. पहिला बॉल साईचा लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस राऊंड लेग्स, खूप चांगला बॉल नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र यस नियमांच्या अंतर्गत लेग साइड सोडून जाणारा बॉल हा वाईड असतो. पंचांच्या माध्यमातून वाईड बॉल घोषित केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ते म्हणजे 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. लेफ्ट आर्म राऊंड विकेट साई. यावेळेस पुन्हा एकदा थांबलं, पाहिलं, न्याहाळलं, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॉलला केलंय पूल सीमारेषाच्या बाहेर. षटकार षटकार षटकार. थँक यू. फोकस ऑन युअर सेल्फ अंटिल क्राऊड फोकस ऑन यू. गर्दीचा हिस्सा बनायचा आहे की गर्दीची ओळख बनायची आहे हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे. या ठिकाणी मात्र करण जरी बाद झाला तरी जगदीश आपला दमखम दाखवतोय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर बॉलला सीमारेषेच्या बाहेरची दिशा दाखवतोय. 6 धावांच्या वाढीने धावफलक 41 वर जाऊन पोहोचतोय. 41 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र कुठेतरी चुरस निर्माण झालाय, रोमांच निर्माण झाला या मॅच मध्ये, जो आम्हा सर्वांना हवासा असतो. मिस्टर किसनजी किणी यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आता मात्र 1 किल्ला जिंकलेला आहे विराधन संघाने. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल मात्र गोळीच्या वेगाने निघून जातोय सीमा रेषा पार. मिळतोय षटकार. 1 to 6 सिक्सर. सहाची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी साई स्पोर्ट्स सरावली हा संघ करतोय. 47 धावा जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी. धावांचा पाठलाग अचूकतेने केला जातोय. मॅच बॉल येत असेल तर प्लीज मी आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय की लगेचच सीमारेषेचा ताबा घेऊन तो मॅच बॉल आणायचा, जेणेकरून सामना सुरू करता येईल, कारण आज देखील आम्हाला आमचं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. यस, बॉल पाठवून द्यायचा प्लीज प्लीज. कमिटी मेंबर्स हे लक्ष केंद्रित करा मैदानाच्या आतमध्ये. पंच देखील आत्मीयतेने काम करतात सकाळपासून. जाकीर खान सर, कल्याणी घोरपडे सर, सतीश कुरूप सर, नावाजलेले पंच कमिटी या ठिकाणी या चाफेवाडी चषक 2022 मध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतील. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय, जसे बॅटमध्ये उत्तुंग षटकार आलाय जगदीश. साई ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा आलाय. बॅटची स्विंग जबरदस्त, टायमिंग प्रॉपर, एक्झिक्युशन दर्जेदार. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. 3 बॉलवर 3 षटकार. थँक्यू. 3 बॉल्स मध्ये 3 षटकार, 18 धावा वसूल केलेल्या आहेत या ठिकाणी बॅटर जगदीशने. जबरदस्त बॅटिंग आहे. म्हणजेच काय, या मैदानावर कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देऊ शकणार नाही. तुम्हाला मात्र तुमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवावा लागेल, तुम्हाला तुमच्या फलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल, तुम्हाला तुमच्या गोलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल, तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षकांवर विश्वास ठेवावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या कर्णधारावर विश्वास ठेवावा लागेल. या ठिकाणी पाहूया साई जो एक लीड बॉलर होता, त्या लीड बॉलरच्या विरोधात या ठिकाणी प्रतिहल्ला चढवला जातोय. पाहूया या प्रतिहल्ल्यानंतर प्रतिउत्तर मिळेल का. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण जे
होतं, आता क्षेत्ररक्षण जवळ केले गेलेलं आहे. दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या दबावाला कशा पद्धतीने सामोरं जातोय बॅटर पाहूया. कारण 3 बॉलवर 3 षटकार जरूर आलेले आहेत, पण आता पुढच्या बॉलवर विकेट घेण्याची क्षमता देखील गोलंदाज साईकडे आहे. तर पाहूया त्या क्षमतेचा वापर करेल का. इतिहासामध्ये नोंद झालेला हा गोलंदाज आहे. इतिहास पुन्हा एकदा रिपीट होईल का. 3 बॉल 3 षटकार घेतलेत फलंदाजाने. पुढच्या बॉलवर सुद्धा षटकार येईल का. लेट्स सी. वी होप फॉर द बेस्ट. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा हा धावणा नाहीये. जगदीशचा कडक प्रहार, बॉलवर झाला अत्याचार, बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय दमदार षटकार, 6 धावा. थँक्यू. आतापर्यंत 25 धावा खर्च केलेल्या आहेत साईने या षटकामध्ये. 4 बॉलवर 4 उत्तुंग षटकार खेचलेत. जगदीशने गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढतोय या ठिकाणी फलंदाज जगदीश. पुन्हा एकदा खूप चांगली ड्राईव्ह बॉटम एंडचा वापर केलाय. बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी मनीष आहे. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्णत्वास जातोय. 2 धावांच्या वाढीने धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 61 आकड्यावर जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. जगदीश यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मार्कर जगदीश याला विघ्नता स्पोर्ट्स कडून. हो, हाऊ डिड यू मिस दॅट बॉल. म्हणजे प्रत्येक फटका तुमच्या मनासारखा येईल असं नाहीये. गोलंदाज देखील तितक्याच आत्मीयतेने आपल्या संघासाठी काम करत असतो. अशा पद्धतीने षटक संपते. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत, त्या म्हणजेच 62 धावा. आणि जिंकण्यासाठी तर गरज आहे 12 बॉल्स मध्ये 18 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 79 माफ करा 62 झालेले आहेत. 79 टार्गेट आहे. 12 बॉल 17 धावांची गरज आहे. आता मात्र कुठेतरी व्यासपीठावर पाहुण्यांची गर्दी वाढत चालली आहे, कारण जी मॅच ते घर बसल्या पाहत होते ती संपली. मंगलमूर्ती विराटन जिंकले फायनल्स, आणि त्यामुळे आता व्यासपीठ देखील आमच्या पाहुण्यांनी भरलेलं आहे. तर आमचे नितीन आळवे सर नेहमी सांगत असतात की आकाशाला शोभा नाही चमचमणाऱ्या ताऱ्याशिवाय, समुद्राला शोभा नाही सळसळणाऱ्या लाटांशिवाय, पाकिटाला शोभा नाही गुलाबी नोटांशिवाय, आणि क्रिकेटला शोभा नाही चौकार आणि षटकारांशिवाय, आणि आमच्या या व्यासपीठाला शोभा नाही आमच्या या लाडक्या पाहुण्यांशिवाय. या लाडक्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. 12 बॉल्स 17 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन. तुम्हाला फक्त तुमच्या खेळावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. काल तुम्ही काय केलंय विसरा, आज सकाळी काय केलंय विसरा, यानंतर काय करायचंय ते आठवा. आपल्या संघाचं अस्तित्व ओळखा, आपल्या संघाचा विजय ओळखा, आपल्या संघाचा दमखम ओळखा, आपल्याकडे कुवत काय आहे, आपल्याकडे क्षमता काय आहे, आपली जिद्द ओळखा. 12 बॉल 17ची गरज. स्ट्राईकवर आहे मार्केल. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जातं ओव्हर द इनफिल्ड. डीप क्षेत्र पुढे येतोय. 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. कुठलीच घाई गडबड नाहीये, त्यांना ठाऊक आहे स्ट्राईकवर जगदीश राहणं महत्वाचं आहे. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाते 64 आकड्यावर. गरज आहे 15ची. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. लोक सुद्धा उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात, मावळत्या नाही. त्या मात्र तुमच्या संघासाठी तो उगम करावा लागेल. मिस टाइम आहे. मारायचा तो ऑन साइडला. बॉल जातोय कव्हर रिजन मध्ये. हा झेल खूप इम्पॉर्टंट आहे. हाऊ डिड यू मिस दॅट कॅच. दिस इज द कॅच ऑफ युअर मॅच. आता कॅच सोडले की मॅच सोडले, तुम्ही स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा, कारण ही कॅच खूप महत्वाची होतं. इन फॉर्म बॅटरला तुम्ही परत पाठवू शकले असते. तुमच्याकडे संधी चालून आली होती. नियती सुद्धा तुम्हाला वारंवार संधी देणार नाही. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हवेत आहे बॉल. मिस टाइम होईल का, सीमारेषेच्या बाहेर जाईल का. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दरम्यान 1च धावेवर समाधान व्यक्त केले जाते. कुठलीच घाई गडबड नाही. एका धावाच्या वाढीने धावफलक जाऊन पोहोचते, तो म्हणजे 66 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 13 धावांची. 13 रन स्टील रिक्वायर्ड टू विन. चांगल्या पद्धतीने पाठलाग. अपील 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 बट यस, पंच देखील दर्शवत आहेत की कुठेतरी इम्पॅक्ट आणि जी दिशा आहे बॉलची कुठेतरी आउटसाइड आहे. ऑफसाइड ऑफ स्टंप. यस. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. संजय गावड, ज्याने मात्र पहिल्या धावामध्ये आपला दमखम दाखवलाय, आपली चुणूक दाखवले. पुन्हा एकदा लोअर बॅकलिपने बॉलला ड्राईव्ह केलं जातंय. 1 बाउन्स घेऊन बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा.
थँक्यू. 7 balls 9 runs required to win. चांगला पाठलाग आहे. सफाळे क्रिकेट विकसित आहे हे दर्शवणार रहा. सामना स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जातोय सीमा रेषा पार. या सामन्याची हवा काढून टाकणारा षटकार. सिक्स बॉल 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी महागडा ठरलेला आहे आणि कुठेतरी आता या सामन्यामध्ये पुढे येतोय तो म्हणजेच साई स्पोर्ट्स सरावली हा संघ. एक तगड्या जय हनुमान मायकोप या संघाला पराभूत करण्याचं स्वप्न घेऊन या दुपारच्या सत्रामध्ये तो आला होता. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने मन जिंकले सर्व प्रेक्षकांची. 6 बॉल 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय पंचांच्या डावीकडून सागर. अजूनही संधी आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये अशी कित्येक वेळा झालंय. आडव्या पाटीने खेळलंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक मनीष त्या ठिकाणी तैनात आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव मिळते. एखाद्या बच्चे वाढीनं स्ट्राईक रोटेशन पॉलिसी या ठिकाणी यूज करतोय फलंदाज प्रणय. त्याला ठाऊक आहे की खेळपट्टीवर जगदीश राहणं गरजेचं आहे. 40 धावांवर खेळतोय जगदीश 11 बॉल्स मध्ये. आणि यावेळेस हा विजयोत्सव साजरा करणारा उत्तुंग षटकार आणि सामना जिंकतोय साई स्पोर्ट्स सरावली. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक जय हनुमान मायको. थँक्यू. सन्मान्य परशुराम गरज साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यायचंय आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. चला हस्तांदोलन करून बाहेर यायचं मैदानाच्या. प्लीज विनंती करतोय दोन्ही संघांना, कारण जो नियम आहे तो नियम आहे. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय आणि त्यानंतर पुढच्या सामन्यातील क्षेत्ररक्षक संघाने